नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नकाने रोल वलवाडी शिवारातील समृद्ध नगर येथील नवीन रस्ता कामाला सुरुवात करा, आयुक्तांना समृद्ध नगर येथील नागरिकांनी दिले निवेदन। नाशिक पंचवटी काळाराम मंदिर परिसरातील घटनेतील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संविधान समितीचे गृहमंत्र्यांना धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत निवेदन। प्रहार जनशक्ती पक्षातर्फे धुळ्यातील कल्याण भवन येथे घेण्यात आले भव्य असे रक्तदान शिबिर। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिका हद्दीतील नकाने रोल वलवाडी शिवारातील समृद्ध नगर येथील नागरिक हे गेल्या 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत। शिवाय येथील नागरिक हे न चुकता प्रत्येक वर्षाला धुळे महानगरपालिकेचा कर देखील भरतात। मात्र महानगरपालिका प्रशासनातर्फे येथील नागरिकांना नागरी सुविधा मिळत नाहीत। दरम्यान या नगरात रस्ता काँक्रिटीकरण मंजूर झालेला असताना देखील त्या रस्ता कामाला आजपर्यंत सुरुवात झालेली नाही। त्यामुळे येथील महिला ज्येष्ठ नागरिक यांना ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते। त्यामुळे मनपा प्रशासनाने येथील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यात यावी व रस्ता कामाला सुरुवात करून येथील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी आज समृद्ध नगर येथील नागरिकांनी केलेली असून त्या संदर्भात आज मनपा आयुक्तांना नागरिकांच्या वतीने निवेदनही देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी समृद्ध नगर येथील प्रवीण सोनवणे, सोनाली सोनवणे, मीनाताई जैन, प्रीतीताई जावरे, शीतलताई अग्रवाल, चंद्रकलाताई जैन, मंदाकिनीताई पाटील, सुनील जावरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। रामलाल नंदलाल जैन, समृद्ध नगर नकाने रोड देवपूर धुळे। आम्ही समृद्ध नगरमध्ये 10-12 वर्षापासून राहत आहोत। रस्ता तिथे अजून झालेला नाही आहे। आता बाकीचा रस्ता मंजूर झाला। आमच्याकडे पावसाळ्यामध्ये खूप अडचण येते। मी अपंग माणूस असून माझी गाडी 2-3 वेळा पलटी मारता बसली। वयोवृद्ध लोकांना पावसाळा आल्यावर पायी चालणंही मुश्किल होतं। तरी आज आम्ही आयुक्त मॅडमांना निवेदन द्यायला आलो होतो की आमची समस्या तेवढी विचाराधीन ठेवून ती समस्या लवकर सोडवली तर सगळ्या नागरिकांचा, वयोवृद्ध लोकांचा व इतरांची समस्या सुटेल ही अपेक्षा आम्ही ठेवून आज निवेदन द्यायला आलो। राज्यात सामाजिक सलोखा कायदा सुव्यवस्था बिघडवणारी नाशिक पंचवटी येथील काळाराम मंदिरजवळ संपूर्ण आंबेडकरी समाजाबद्दल द्वेष पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावून आरोपीला अंडर ट्रायलमध्ये ठेवून या प्रकरणातील मूळ सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संविधान संरक्षण समितीचे हरिश्चंद्र अण्णा लोंढे, प्राध्यापक बाबा हातेकर, प्रभाकर खंडारे, कॉम्रेड LR राव, डॉक्टर पवार, BU वाघ, JD जाधव, बबन वानखेडे, कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड दीपक सोनवणे यांच्यासह संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। घडलेला आहे हा अत्यंत निंद्य आणि निषेधार्ह तर आहेच आहे। त्यामुळे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात जर सरकारने त्यावर कठोर कारवाई लवकरात लवकर केली नाही तर। पण दुसराही यामधून एक मुद्दा आहे की गेले 10 वर्ष जी मुजोरी या देशामधल्या धर्मांध आणि जातीयवाद्यांच्यामध्ये होती ती मुजोरी पुरेसं पाठबळ सरकार स्थापन करण्यासाठी नसतानाही ती अजून गेलेली दिसत नाही। हे काल सुरू झालेल्या संसद अधिवेशनातून आणि या नाशिकच्या घडलेल्या घटनेमधून दिसून येत आहे। आम्ही या सगळ्यांचा निषेध करतो आणि आम्ही एवढंच सांगतो की आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं नशा उतरवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर केला डाव्या पक्षाच्या लोकांनी, पण यापुढेही आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रवृत्तीला ठेचून टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही या प्रवृत्तीच्या लोकांना देऊ इच्छितो। आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने धुळे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज धुळे शहरातील कल्याण भवन येथे भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले। दरम्यान या रक्तदान शिबिरात 101 रक्तबॅगेचे संकलन करण्यात आलेले असून
शिबिराच्या प्रारंभी माजी नगरसेवक राजेश पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। दरम्यान याप्रसंगी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत बोरसे, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मोनिका शिंपी, योगेश पाटील, मंदाकिनी गायकवाड, संजय विभांडी, प्रल्हाद पाटील यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिराप्रसंगी उपस्थित होते। ॲडव्होकेट अप्पा बोरसे, धुळे जिल्ह्याचा प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष। प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व माननीय बच्चू कडू यांनी पूर्ण महाराष्ट्रावर आपल्याला रक्तदान कसं करता येईल या जाणीवेतून महापुरुषांना वंदन करून रक्तदानाचं शिबिर प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचं आवाहन केलेले आहे। त्या निमित्ताने आम्ही आज शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान करीत आहोत। आमचे प्रहारची जी कार्यकर्ते ते आणि इतर सामाजिक कार्यकर्ते आम्ही सर्व एकत्र येऊन हे रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेले आहे। शाहू महाराजांचा इतिहास सांगणे एवढे आम्ही मोठे नाहीत, पण त्यांना अभिवादन करून आज त्यांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। कारण मतदान झाल्यानंतर सगळ्यांनी मतपेटीत आपलं मत टाकलेले आहे, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा झालेला आहे। ते तुटवडा भरून काढण्यासाठी सर्वांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करायला पाहिजे आणि पेढ्या कशा भरल्या जातील ही जाणीव ठेवू आम्ही महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेतो आहे। तर आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे रक्तदान शिबिर शाहू महाराजांचं जयंतीचं औचित्य साधून घेत आहोत आणि इतर कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या प्रहारच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम आम्ही आज इथे पार पाडतोय। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।